नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज झालेला 12वीचा आपला मराठी पेपर, त्याची प्रश्न उत्तर आपण पाहणार आहोत. तर इथे पाहू शकता पहिल्या प्रश्नाचं उत्तर. याचं उत्तर, गरज नसताना केवळ प्रतिष्ठेसाठी आपण काय करतो, कर्ज काढून वाहन खरेदी करतो किंवा इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी आपण हे करतो. दुसऱ्या प्रश्नाचं आहे, कामापुरते आणि कामासाठी वाहन हे लागते, ठीक आहे, अर्थपूर्ण आणि आटोक्यात राहील एवढाच वेग आपल्याला काय करायचा आहे, ठेवायचा आहे. म्हणजे वाहनाचा वेग जास्त आपल्याला वाढवायचा नाही आहे वाहन चालवताना. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न होता, इथे प्रश्न आहे, ठीक आहे. प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत. प्रथेप्रमाणे कसे झाले, त्याचे पुष्पगुच्छ आणि नारळ देऊन लेखकाचे स्वागत झालेले होते. चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य, नारळाची शेंडी दिसली आणि नारळाचा लहानसा आकार त्याला काय वाटला, 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला, आहे की नाही. हे त्याला त्याला नारळाकडे बघून पाहून वाटलं त्याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, पण त्याचे उत्तर मी सायंकाळच्या क्लासमध्ये सांगेल. जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख हे अणुविज्ञानाचे युग आहे आणि कम्प्युटरचे युग आहे, हे ह्या छोट्याशा पॅरेग्राफवरून आपल्याला कळते. त्याच्यानंतर लेखक भगवंताच्या पंक्तीत जाऊन का बसला, कारण छोटेसं का होईना पण स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्नच असते, पण ते स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. लेखकाने पण काय केला होता, एक वडिलोपार्जित जमीन होती वडिलांची, त्याच्यामध्ये त्याने काय केला, बंगला बांधला होता आणि त्याच्यामुळेच त्याने काय केलं, भगवत कथा ठेवली असेल आणि तो भाग्यवंताच्या पंक्तीत जाऊन बसला. मग त्याला वाटतं की बाबा हे जे बंगला बांधणं म्हणजे हे भाग्यवान लोकांचं काम आहे, त्याच्यामुळं ते उत्तर त्याचं राहणार आहे. पुढचं आहे त्याचं, बंधू दे दिठी भरून तुझी करुणा, किंवा पावसाळी महिना असं लिहायचं होतं. मेघगर्जनाचा महिना असं किंवा लिहू शकला असता तुम्ही. कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे, सोनं चंपा आणि जाई ह्या 2 फुलांचे वर्णन केलेले आहे. त्याच्यानंतर आपण हे सर्व प्रश्नाचे उत्तर सायंकाळच्या क्लासमध्ये सायंकाळी आपण पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण पाहणार आहोत. आता फक्त पेपर पाहून घ्या आणि आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सायंकाळी मी नक्कीच लाईव्ह येणार आहे, त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. सायंकाळच्या क्लासमध्ये मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हाईप ऑप्शन आला असेल तुमच्या याच्यावर तर हाईपला नक्कीच प्रेस करा. या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण रात्री पाहणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची पेपरमध्ये आपण त्याची पेपरची उत्तर आपण पाहणार आहोत. ह्या पेपरची उत्तर मी सायंकाळच्या लाईव्ह क्लासमध्ये येणार आहे, 7:30-8 वाजता येऊत आणि आपण डिस्कस करू. सध्या वेळ अभावी आपण सायंकाळच्या क्लासला भेटू. आजचा संपूर्ण पेपर फक्त जिथे छोटे छोटे होते तिथे आपण हे करू आणि सर्व प्रश्नाचे उत्तर आपण ग्रामर वगैरे व्याकरण जे पण असेल त्याचं सर्व याचं उत्तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. अशा प्रकारे आपण हे प्रश्नपत्रिका संपलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला
हाईप या बटनला प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.